नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी नाचणीच्या पिठापासून हॉट चॉकलेट सूप बनवत आहोत. आता ह्याला तर मी सूपच म्हणते. तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून सांगा. कढईमध्ये 1 चम्मच साजूक तूप टाकलेले आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले 5-6 बदामाचे काप टाकून घेतले. हे काप आपण छानपैकी परतवून घेऊयात. काप परतवून झालेत. आता यामध्ये 2.5 चम्मच नाचणीचे पीठ टाकून घेते. पीठ पण आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचे आहेत. अगदी मस्तपैकी खमंग असा वास येतो त्याचा. 1 मिनिटभर पीठ आपल्याला परतवून घ्यायचे आहे. पीठ परतले जात आहे तोपर्यंत एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेले आहे. हे सूप तयार झाल्यानंतर इतके टेम्प्टिंग आणि मस्त दिसते. जितके छान दिसते ते तितके चवीला देखील अतिशय छान लागते. आता यात आपण गरम केलेले पाणी टाकून घेत आहोत. 1.5 कप पाणी टाकून घेते आणि छानपैकी याला हलवून घ्यायचे आहे. अजिबातच यात गुठळी होणार नाही अशा छान प्रकारे ते हलवून घेते. हे सूप मुलांना तर आवडेलच, पण मोठे देखील ना म्हणणार नाही. इतके मस्त, अगदी खूपच छान असे हे चवीला लागते. आणि नाचणी म्हटल्यानंतर हे सूप हेल्दी देखील आहे. एकूण यामध्ये मी 1.5 कप पाणी टाकून घेतलेले आहे. आता याला एक उकळी येतपर्यंत आपण ते शिजवून घेणार आहोत. हे शिजत असतानाच यामध्ये अगदी बोटाच्या एका पेरा एवढेच आपण डार्क चॉकलेट टाकून घेतले आहे. गोडीसाठी बारीक चिरलेला गूळ हा 2 टेबलस्पून टाकून घेते. तुम्हाला जर फारच गोड आवडत असेल तर तुम्ही थोडासा गूळ अजून वाढवू शकता. पण एवढे गुळाचे प्रमाण अगदी बरोबर आहे. यामध्ये साखर देखील टाकली तरी देखील चालेल, पण गुळाने जी चव येते ती साखरेने येणार नाही, म्हणूनच गूळच टाकावा. बघा किती छान कलर येत आहे. अगदी डार्क चॉकलेटसारखाच सूपला आपल्या कलर येत आहे. याचे एकूण 1.5 कप चॉकलेट सूप तयार होते. आता मस्तपैकी एक बॉईल आलं की आपले सूप हे तयार झाले. सूपमध्ये आपण गूळ टाकलेले आहे. तर गूळ टाकल्यानंतर जायफळ आणि गूळ हे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे, म्हणून वरतून थोडंसं जायफळ किसून घेते. सूप पिताना जायफळाचा वास आणि त्याची टेस्ट आणि तसेच क्रंची क्रंची बदाम हे फारच छान लागतात. सूप थोडंसं घट्ट वाटले म्हणून त्यामध्ये 1 टेबलस्पून गरम पाणी टाकून घेतले. 1 मिनिटभराच्या आतच सूपला छानपैकी उकळी आलेली आहे. आता सूप आपले तयार झाले आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. पहा, आता गरमागरमच हे सूप आपण सर्व करूया. असे हे गरमागरम सूप लहान मुलांसाठी तुम्ही नक्की घरी तयार करा. ते तुम्हाला फारच आवडेल आणि अतिशय हेल्दी देखील आहे. हे पिल्यानंतर पोट भरल्यासारखे देखील वाटते. हे सूप प्यायला लहान मुलांना काय, पण मोठ्यांना देखील फारच आवडेल असे हे हेल्दी सूप आहे आणि अगदी कमी इन्ग्रेडियंटपासून हे तयार होते. सूप सर्व करताना त्यावर काजूची पूड टाकलेली आहे आणि वरतून थोडेसे चॉकलेट बारीक करून टाकलेले आहे. त्यामुळे जरा ते आकर्षक वाटते आणि लहान मुलं ते लगेच प्यायला मागतील. अशी ही हेल्दी नाचणी चॉकलेट सूपची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.